शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही, तो शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न काढेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. बावनकुळेंच्या या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा. मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामसभा लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सभापतींनी केला. मी हवेलीतनं सांगतो, हा निर्णय महाराष्ट्राला लागू होईल. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वेगळी ग्रामसभा होईल आणि त्या ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी बळीराजा पांदन रस्ते योजना ही ऐतिहासिक योजना आहे. शेवटी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचलं असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी सरकारी नोकरी मागणार नाही. तो शेतीमध्ये दुपटी टिपटीनं उत्पन्न कमवेल. इतका चांगला निर्णय आपण केला. ठाणे पालिकेच्या पाण्याची चोरी